ठरलं तर मग या मालिकेच्या 17 नोव्हेंबरच्या भागामध्ये प्रतिमा बाहेर उभी असते आणि सायलीला आतमधून आपली कोणीतरी जवळची व्यक्ती आपल्यासाठी बाहेर येऊन थांबलेली आहे असं भासत असतं. त्यामुळे हातामधली पूजा ठेवून सायली आता दाराच्या दिशेने येते आणि कोणीतरी आपलं जवळचं, आपलं रक्ताचं आपल्याला भेटायला आलंय असं तिला वाटतं. एक एक पाऊल दाराकडे ती टाकत असते. दाराच्या आतमध्ये सायली आणि दाराच्या समोर प्रतिमा, दोघींनाही आपल्या जवळची व्यक्ती आपल्या समोरच उभी आहे असा भास होत असतो. प्रतिमाला आपण इथेच राहत होतो किंवा काहीतरी नातं आहे, आई आई अशा हाका ऐकू येत असतात आणि सायलीला मात्र आपल्याला भेटायला कुणीतरी जवळचं आलंय हे वाटत असतं आणि सायली दार उघडणार तितक्यात प्रतिमाच्या पिशवीमधून एक नाणं पडतं. ते नाणं पूर्णाजीने तिला खूप वर्षापूर्वी दिलेलं असतं. ते नाणं आता लक्ष्मीपूजनाच्या काढलेल्या रांगोळीच्या आता त्या देवी आईच्या कुंकवाच्या इथे येऊन पडतं आणि आता सायली दाराच्या दिशेने येते. इकडे अर्जुन आवाज येत असतो, सायली सायली काय चाललंय? सायली पूजा करायची आहे ना सायली? पण सायलीचं लक्षच नसतं. तिला आपल्याला कुणाला तरी भेटायचं आहे अशी एक अनामिक ओढ लागलेली असते. ती पुढे 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 येत असते आणि प्रतिमाला सुद्धा आपल्या मुलीला भेटायची ओढ लागलेली असते. अर्जुन आवाज देतो, सायली, पण अर्जुनचा आवाज पण सायलीच्या कानापर्यंत पोहोचत नाही. अखेर सायली दार उघडते तोपर्यंत प्रतिमा घराच्या मागे गेलेली असते. फिरत फिरत ती घराच्या फ्रंट साईडून मागच्या साईडला जाते आणि साईडला तिकडे फ्रंट साईडला कोणीच दिसत नाही. मग सायली आता इकडे तिकडे पाहते, कोण होतं, कोण आलं होतं मला भेटायला? माझी अशी हुरहुर का मनाची होत आहे? तितक्यात अर्जुन येतो आणि म्हणतो, सायली काय चाललंय तुमचं? अहो पूजा अर्धवट ठेवून तुम्ही बाहेर आलात. सायली म्हणते, सर अहो मला असं वाटत होतं की माझ्या जवळची कोणीतरी व्यक्ती, माझी अनामिक अशी हुरहुर असलेली व्यक्ती ती मला भेटायला आलेली आहे, पण कुठेच नाही आहे. मी जरा पुढे जाऊन बघू का कोणी होतं का? अर्जुन म्हणतो, बघा ना गार्डन रिकामं आहे, कोणीच नाही आहे. आणि अर्जुन विचार करतो, मधुभाऊंची आठवण यांना येत असेल, कारण यांची पहिलाच दिवाळ सण आहे ना आश्रमात न साजरा केलेला, म्हणून यांना मधुभाऊंची आठवण येत असेल आणि यांची अशी अवस्था झाली असेल. सायली सांगते, सर काहीतरी होतं, कोणीतरी होतं. अर्जुन म्हणतो, चला पूर्णाजी आत बोलवते बघा. पूर्णाजी सांगत असते, अर्जुन ये त्या मुलीला आतमध्ये घेऊन. तेवढ्याच सायलीचं लक्ष रांगोळीवरती असलेल्या त्या कॉईनकडे जातं. सायली सांगते, सर हे कॉईन इथे कसं आलं? अर्जुन म्हणतो, तुम्हीच सकाळी रांगोळी काढलीत ना, मग तुम्हीच ठेवलं असेल. सायली म्हणते, नाही सर मी कशाला कॉईन ठेवेन? मला माहिती आहे ना मी कॉईन ठेवलेलं नाही आहे, हे कॉईन आत्ता इथे आलं आहे. सर म्हणजे नक्कीच कोणीतरी इकडे आलं होतं. याच्यावरती अर्जुन म्हणतो, काहीच कळत नाही आहे काय झाले. तेवढ्यात आता इकडे पूर्णाची आवाज देत असते, अर्जुन त्या मुलीला घेऊन आत ये. सायली आत येते आणि म्हणते, हे बघा हे कॉईन ना आपल्या रांगोळीवरती होतं, म्हणजे मी नव्हतं ठेवलं हे कॉईन, आत्ता ठेवलं कोणीतरी, पण कुणी हे कॉईन ठेवलं काहीच कळत नाही. असं म्हणत असताना कॉईन सायलीच्या हातून खाली पडतं आणि घरंगळत पूर्णाजीच्या इकडे येतं. पूर्णाजी ते कॉईन बघते आणि ढसाढसा रडायला लागते, प्रतिमा आलेली, माझी प्रतिमा आलेली, माझी प्रतिमा आलेली. आणि आता पूर्णाजीचा हा अवतार बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. पूर्णाजी म्हणते, हो मला भेटायला प्रतिमा आलेली. अर्जुन चल बाहेर, प्रतिमाला थांबव, अर्जुन चल. सायलीला कळत नाही मला अनामिक हुरहुर लागली होती आणि पूर्णाजी प्रतिमा त्यांचं नाव का घेत आहेत. आता पूर्णाजी खूप हायपर होते. ती सगळ्यांना सांगत असते, प्रतिमा बाहेर आले, मला बाहेर घेऊन चला. आता इकडे सगळेजण वळून पाहतात, पण बाहेर तोपर्यंत कुणी नसतं. मग सगळेजण पूर्णाजीला शांत करण्यामध्ये लागतात. तोपर्यंत प्रतिमा मागच्या दारातून पुढे आलेली असते आणि आता ती गेटच्या दिशेने पुढे पुढे निघालेली असते. सायली विचार करते, पूर्णाजी असं का वागतायत? अर्जुन चिडतो आणि स्टॉप इट पूर्णाजी, अगं तू अशी हायपर झालीस तर तुझी तब्येत खराब होईल ना, असं काय करतेस? यावरती पूर्णाजी सांगते, हो अर्जुन, अरे प्रतिमा आली होती, प्रतिमा मला भेटायला आली होती. अर्जुन म्हणतो, तू इतकं कॉन्फिडेंटली कसं काय बोलू शकतेस? असं काय तुला समजलं? यावरती पूर्णाजी म्हणते, हा कॉईन बघा, मी 20 वर्षापूर्वी म्हणजे खूप आधी प्रतिमाला मी हा कॉईन दिला होता आणि तो कॉईन ती नेहमी स्वतःकडेच ठेवायची, कधीही या कॉईनला स्वतःपासून लांब नाही करायची. आणि आज हाच कॉईन माझ्या दाराच्या इथे येऊन पडलाय, याचा अर्थ हाच आहे की प्रतिमा इकडे आली होती. तोपर्यंत आता पूर्णाजी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते, दार उघडून बघा, ती असेल बाहेर, सगळ्यांनी बाहेरचं तिला आणा आतमध्ये. तोपर्यंत प्रतिमा बॅक साईडने पुढे आलेली असते आणि आता गेटच्या दिशेने एक एक पाऊल टाकत टाकत पुढे चाललेली असते. पूर्णाजी सगळी स्टोरी सांगते आणि म्हणते, हो मला माहिती आहे, ही कॉईनला मीच दिलं होतं, मला आठवते पक्क, आणि ती हे कॉईन स्वतःकडून कधीच लांब जाऊ द्यायची नाही, ती बाहेर आहे कुठेतरी, जा लवकर तुम्ही बाहेरून तिला आणा जा.
मग मात्र सायली विचार करते की जर पूर्णाजींना एवढा कॉन्फिडन्स आहे तर आपण बाहेर जाऊन पाहायलाच पाहिजे. म्हणून सायली बाहेर येते. तोपर्यंत प्रिया विचार करते, काय या म्हातारीचं नाटक आहे कळतच नाहीये. म्हणजे मी इतकं फराळाचं छान ॲक्टिंग केली तर माझं कौतुक करायचं सोडून ही म्हातारी ॲक्टिंगवरती ॲक्टिंग करतच असते. आणि मग प्रिया ॲक्टिंगला सुरू होते. प्रिया म्हणते, खरंच पूर्णाजी, हे नाणं माझ्या आईचं आहे. आणि त्या नाण्याला हात लावून आता तर पूर्णाजी प्रियाला हात सुद्धा लावू देत नाही, ते नाणं आपल्याकडे घेते. प्रिया म्हणते, खरंच माझी आई आली होती का? मला माझ्या आईला एकदा तरी भेटायचंय. पूर्णाजी सांग ना, खरंच माझी आई आली होती का? असं म्हणत प्रिया रडण्याचं नाटक करते. इकडे आता सायली विचार करते की काहीतरी गडबड आहे आणि ती पुन्हा बाहेर जाते. बाहेर जाऊन सायली पाहते तर इकडे कुणीच नसतं. म्हणजे जस्ट प्रतिमा गेलेली असते. सायलीला कुणीच दिसत नाही. मग मात्र इकडे सायली परत आतमध्ये येते. त्यावेळेला पूर्णाजी म्हणते, होती का प्रतिमा होती का तिकडे? सायली सांगते, नाही, म्हणजे आपल्या गेटच्या आत कोणी नव्हतं, होते ते सगळे बाहेरचे होते. आता पूर्णाजी म्हणते, नाही, माझी प्रतिमा आली होती. यावरती आता मात्र इकडे प्रताप सांगतो, पूर्णाई, म्हणजे हे असे कॉईन हल्ली सरास पूजेसाठी वापरले जातात. तर हे कॉईन प्रतिमाचंच आहे कशावरून? म्हणजे हे कॉईन इतर कुणाचं पण असू शकतं ना, कारण हल्ली असे खूप कॉईन आहेत, सगळेजण पूजेला वापरतात. यावरती अर्जुन म्हणतो, हो पूर्णाजी, हे कॉईन प्रतिमा आत्याचं आहे. हे तू कशावरून सांगू शकतेस? यावरती अस्मिता म्हणते, 1 मिनिट मला जरा बघून देशील का? पण पूर्णाजी त्या कॉईनला कुणालाही हात लावू देत नसते, ना प्रियाला, ना अस्मिताला, ना प्रतापला, ना अर्जुनला. पूर्णाजी सांगत असते, मला माहिती आहे की हे कॉईन फक्त आणि फक्त प्रतिमाचंच आहे. कारण एक आईला मुलीचा प्रेमळ स्पर्श समजू शकतो, एक आईला मुलीने मारलेली साथ समजू शकते. तसंच माझ्या मनाला प्रतिमाने घातलेली साथ ऐकू आले आणि ह्या कॉईनमधला स्पर्श सुद्धा मला जाणवतो आहे की या कॉईनला प्रतिमाने स्पर्श केलाय. एक आई आपल्या मुलीचा स्पर्श नाही कधीच विसरू शकत. आता मात्र पूर्णाजी हायपर झालेली असते, कोणाचं ऐकत नसते, पूजेसाठी ते कॉईन सुद्धा देत नसते आणि प्रतिमाच्या नावाने रडत असते. मग सायली पुढाकार घेते. सायली समोर येते आणि म्हणते, पूर्णाजी, तुमच्या मनाची अवस्था मला समजू शकते. कारण काही वेळापूर्वी मला सुद्धा असंच वाटलं होतं. आता मला असं का वाटलं माहीत नाहीये, पण आपण ना आपल्याला हाताला झालेला स्पर्श किंवा शरीराला झालेला स्पर्श आपण लोकांना सांगू शकतो की मी अनुभवलाय. पण मनाला झालेला स्पर्श आपण कोणालाही सांगू शकत नाही. जसं माझ्या पण मनाला मी जेव्हा पूजा करत होते ना, कुणीतरी माझी जवळची, माझी एकदम क्लोज व्यक्ती मला आवाज देते असं मला भास झाला. म्हणून मी बाहेर गेले तर बाहेर कोणीच नव्हतं. त्यामुळे तुम्हाला जर प्रतिमात्या आल्यात असं वाटते तर प्रतिमात्या नक्की आल्या असतील, त्या आपल्याला नक्की भेटतील. पण आत्ता तुम्ही स्वतःच्या मनाला समजावलं पाहिजे. बाकी कुणाला तुमच्या भावना कळल्या न कळल्या तरी मला तुमच्या भावना कळलेल्या आहेत, कारण या सगळ्या अनुभूतीतून मी गेले होते. त्यामुळे आता आपण एक काम करूया, देवाकडे प्रार्थना करूया की तुम्हाला घातलेली प्रतिमात्याने साथ तुमच्यापर्यंत पोहोचली, त्याचप्रमाणे प्रतिमात्या तुमच्यापर्यंत पोहोचू दे. आणि माझ्या मनाला अनामिक एका कोणत्या तरी हुरहुर लागली आहे, कोणीतरी मला सुद्धा साथ घातलंय, ती कोण व्यक्ती आहे मला माहीत नाही, ती सुद्धा मला भेटू दे. असं आपण आता देवी आईकडे प्रार्थना करूया का? लक्ष्मी मातेचं पूजन करूया का? तो कॉईन तुम्ही मला देताय का? आपण याचं पूजा करूया. आतापर्यंत कुणालाही त्या कॉईनला साधा स्पर्श सुद्धा करू न देणारी पूर्णाई चक्क सायलीचं ऐकते आणि सायलीला तो कॉईन देते सुद्धा. आणि सायलीच्या म्हणण्याप्रमाणे तो कॉईनचं पूजा करायला पण तयार होते. हा चमत्कार कसा घडला हे कुणालाच कळत नसतं की इतकी पूर्णाजी बदलली तरी कशी. ती सायलीला सांगते, हो चल आपण पूजा करूया. सायलीने समजवल्यावरती आता पूर्णाजी अखेर मानलेली असते आणि सायलीने जिंकलेलं असतं. सायली सांगते, पूर्णाई चला आता आपण ह्या कॉईनचं पूजन करू आणि प्रतिमा त्या लवकरात लवकर आपल्याला भेटावी, म्हणून आता आपण देवी आईची प्रार्थना करूया. देताय ना मला ते कॉईन? पूर्णाजी आता सायलीच्या हातात ते कॉईन देते आणि हे बघून प्रियाचा नुसता जळफळाट होतो. लक्ष्मी मातेचं पूजन छानपैकी पार पडतं. त्यानंतर सायली दुसऱ्या दिवशी अर्जुनला सांगते, मी जरा मार्केटमध्ये जाते, खूप सारे फटाके आणि गिफ्ट घेते आश्रमातील मुलांसाठी. पण अर्जुनला काही कारणाने सायलीला बाहेर पाठवायचं नसतं. मग तो विचार करतो काहीतरी नाटक करायला पाहिजे आणि चैतन्य तितक्यात आलेला असतो. नाटकामध्ये चैतन्य पण सामील होतो आणि चैतन्य म्हणतो, चला लवकर वरती चला, अर्जुनला खूप थंडी ताप भरलाय, नुसता कुडकुडतोय थंडीने. मग इकडे कल्पना आणि सायली, विमल तिघी जणी अर्जुनला
अर्जुनला काय झाले म्हणून पाहायला येतात. त्यावरती कल्पना म्हणते मी आत्ताच्या आत्ता अश्विनला फोन करते. आता अश्विनला फोन करते म्हटल्यावरती अर्जुन गडबडतो, कारण टेम्परेचर तर नाही आहे. मग आता कांदा ठेवून टेम्परेचर आणण्याचा प्लॅन असतो. तोपर्यंत खालून चैतन्य कांदा घेऊन येतो. अर्जुन तो आता स्वेटर वगैरे घालतो जेणेकरून टेम्परेचर वाढावं, आणि कांदा फुटतच नसतो तो ठेवण्यासाठी. तोपर्यंत आता वरती कल्पना आणि सायली याला निघतात आणि दोघांचा आता प्लॅन फ्लॉप होतो.